आणि एक महत्त्वाची अपडेट हाती येते। कबूतरखाना प्रकरणी जैन मुनींनी जे आंदोलन केलं होतं ते आता स्थगित करण्यात आले। जैन मुनी निलेश चंद्र महाराज यांनी आपलं उपोषण मागे घेतले। 15 दिवसांसाठी आपण उपोषण स्थगित करत असल्याची माहिती त्यांनी दिली। राहुल नार्वेकर आणि मंगल प्रभात लोढा यांनी या प्रकरणात मध्यस्थी केली, आश्वासन दिलं आणि 15 दिवसांसाठी आंदोलन मागे घेण्यात आलं। मुख्यमंत्र्यांसमोर विषय मांडण्याच्या आश्वासनानंतर हे उपोषण मागे घेतलं गेलं। महानगरपालिकेनं मुंबईकरांच्या आरोग्याच्या खातर मुंबईमधील कबूतरखाने बंद करण्याचा निर्णय घेतला होता। या निर्णयाला हायकोर्टामध्ये आव्हान देण्यात आलं होतं। हायकोर्टानं मुंबई महानगरपालिकेचा निर्णय कायम ठेवला। सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान देण्यात आलं होतं। सुप्रीम कोर्टानंही हा निर्णय कायम ठेवला। या निर्णयानुसार मुंबईमधले सर्व कबूतरखाने बंद करण्यात आलेले आहेत। मात्र हे कबूतरखाने पुन्हा सुरू करावेत अशी जैन समुदायाची मागणी आहे आणि त्यासाठी जैन मुनींनी आज आंदोलन केलं होतं। मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी या आंदोलनाशी आपण सहमत नसल्याचं वक्तव्य केलं होतं। मात्र त्यानंतर त्यांनी जैन मुनींची भेट घेतली आणि आता या भेटीनंतर जैन मुनींनी आपलं आंदोलन उपोषण 15 दिवसांसाठी स्थगित केले। या संदर्भातली आणखी माहिती जाणून घेण्यासाठी जाऊयात माझे सहकारी शुभम उमाळे यांच्याकडे। शुभम, कविता, नुकतंच जैन मुनी निलेश चंद्र महाराज यांनी आपलं उपोषण 15 दिवसांसाठी मागे घेतलेलं आहे, अर्थातच स्थगित केलेलं आहे। त्याचं कारण असं आहे की विधानसभा सभापती राहुल नार्वेकर आणि पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या मध्यस्थीने आणि आश्वासन त्यांनी दिलेलं आहे, त्यासाठी हे आंदोलन मागे घेण्यात आलेलं आहे। इतकंच नव्हे तर उद्या कॅबिनेट बैठक देखील होणार आहे। या कॅबिनेट बैठकीमध्ये देखील आम्ही थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत हा विषय मांडू आणि याच्यावर काहीतरी तोडगा काढू असा शब्द दिल्यानंतर आता जे आहे ते आंदोलन मागे घेण्यात आलेलं आहे। खरं तर याला अनेक वळणं जी आहेत मागील 4 महिन्यात आली होती आणि त्यानुसार आज आक्रमक देखील निलेश चंद्र हे झाले होते। प्रशासनाच्या विरोधात, पोलीस प्रशासनाच्या विरोधात देखील आक्रमक ते आज आझाद मैदान या ठिकाणी झाले होते आणि त्यांचं आंदोलन सुरू केलं होतं। मात्र ज्या प्रकारे आझाद मैदान पोलीस स्टेशननी त्यांना संध्याकाळी 6 वाजेपर्यंतची वेळ दिली होती, त्या वेळेच्या आधीच त्यांनी हे आता आंदोलन मागे घेतल्याचं दिसून येत आहे। कविता, हे आंदोलन मागे घेताना त्यांना आश्वासन काय काय देण्यात आलेलं आहे? अर्थातच कविता, आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार 2 आश्वासनं त्यांना देण्यात आलेली आहेत की आम्ही उद्या होणाऱ्या कॅबिनेट बैठकीमध्ये याच्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करू आणि थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत देखील हा सर्व विषय जो आहे तो मांडू आणि याच्यावर त्यांचा ते काय तोडगा काढतात हे बघू, हे पहिली गोष्ट। आणि दुसरं की आम्ही देखील आश्वासित करतो की याच्यावर आम्ही मार्ग काढू। इतक्या सोप्या गोष्टीवर इतकी मोठी आक्रमकता जी होती ती कुठेतरी यश आलेलं आहे मंगल प्रभात लोढा आणि राहुल नार्वेकर यांना मध्यस्थी करून आंदोलन मागे घेण्यासाठी। कविता, शुभम, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तर जैन मुनींनी आपलं आंदोलन किमान 15 दिवसांसाठी स्थगित केलेलं आहे। आश्वासन देण्यात आलं विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याकडून। गुरुजी, तुम्ही उपोषणाला मागे घेतलेलं आहे, नेमकं काय कारण होतं? तुम्हाला काय आश्वासन दिलं गेलेलं आहे? माननीय जैन समाजाचे प्रतिनिधी म्हणून आणि देवेंद्र फडणवीसचे प्रतिनिधी माननीय मंत्री महोदय मंगल प्रभात लोढाजी माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितले की 15 दिवसात मी इथे काही समस्या करू आणि महाराष्ट्र विधानसभा स्पीकर पण आले आहेत, त्यांनी बी करायचं समस्या करू। हमारे संदीप भंडारी बी येऊन गेलेले आहेत, जे प्रतिनिधी कबूतरखान्यात जर गेलेले आहेत ते प्रतिनिधी बी आलेले आहेत। आमच्यामध्ये काही भेदभाव नाही आहे, आमचं फक्त एकच आहे, कबूतर। फूट पडली आहे 2 गटांमध्ये, अशा प्रकारे काही चर्चा आहे? नाही, जैन समाज आमचा छोटा समाज आहे हो, फूट कशी पडणार? आम्ही आमच्या समाजामध्ये कधी लोक फूट टाकण्याचा प्रयत्न करणार? आमचा धर्मच एकच आहे, जीव दिया। जो जीव दिया में, धर्म में, प्राणियों में भाव रहेगा, जैन समाज उसके पास रहा। हमको तो आरक्षण चाहिए नहीं है और नए कबूतर खाने हमको चाहिए नहीं। हमने इतना दम है, हम खुद नए कबूतर खाने खरीद सकते हैं, और जो हमारे पुराने आस्था के 52 कबूतर खाने हैं वो खोलने चाहिए। आज जो प्रतिनिधि जो गए हैं, जो 4 प्रतिनिधि जो गए थे, उनका मैं हृदय से धन्यवाद देता हूँ। तो हमारे जो नगर पालिका के तरफ से 2 घंटे की उन्होंने परमिशन दी है, 2 घंटे की परमिशन दी है, तो और 2 घंटे की देखिए सुबह शाम की। तो जो प्रतिनिधि मेरे जो 4 जो गए हुए थे उनका भी है, वो प्रेस रिपोर्ट में थोड़ा गलत डाल दिया है, और मीडिया है ये, हम सब ये कि हमारे अंदर कोई भेदभाव नहीं है। 15 दिवसांनी काय भूमिका असेल? आता मान्य राहुल नार्वेकरजी साहेब येऊन गेले, आमचे मंगल प्रभात लोढाजी येऊन गेले, ते प्रयत्न करत आहेत आणि याचा काही ना काही तोडगा काढणार आहेत ते, बघूया मग तर काय। गुरुजी, तुम्ही उपोषणाला मागे घेतलं